दिसतोय परक्याचा फुलाच चेहराचा दिसतोय परक्याचा नसे सुटणार नाजूक गुंता दोष न चरख्याचा फुले मी म्हटले जे होते पाहुणे ते तरी रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची. आतापर्यंत आपण पाहिलं आशा आणि सिद्धांतचं लग्न झालंय. आशा सून म्हणून सिद्धांतच्या घरी आलीये, पण आशाला अपसेट पाहून सिद्धांत तिच्याबरोबर मधुचंद्र साजरा करत नाही. दुसरीकडे आशिष दिल्लीला जाण्याबद्दल बोलत असतो. सिद्धांतच्या घरी आशा गोविंदला समोर बघते. आता पुढे काय झालं आशा? कुठे काय? आशा, तू कदाचित यांना नसशील भेटली. हे आहे त्रिदिमाचे पती, या घरचे जावई. नमस्कार. नमस्कार. खरं तर सिद्धांतने अचानकच लग्न केलं. आम्हाला कळलंच नाही. पण काहीच प्रॉब्लेम नाही. मी या लग्नाने खूप आनंदात आहे. यामुळेच माझ्या साळेसाहेबांचा संसार सुरू झाला आणि या घरात एक नवीन सदस्य सुद्धा आला. सो आय एम हॅपी. अरे बाबा, बोलतच बसाल की नाश्ताही करणार आहात? चला जावई बापू, नाश्ता करा. चला चल सिद्धांत. चला या, चला या. सर. इन्स्पेक्टर जॅकी, या बसा. सर, खूपच विचित्र अशा गोष्टी समोर येत आहेत सर. कशा विचित्र गोष्टी? कोणत्या केस संदर्भात बोलतोयस तू? सर, मी आशा आणि अजयच्या केस संदर्भात बोलतोय. आता कोणती नवीन गोष्ट उघडकीला आली? सर, आशाच्या दुसऱ्या लग्नाविषयी. काय? सगळे लोक तर आशाची स्मरणशक्ती परत येण्याची वाट पाहत होते, आणि मग आता मध्येच लग्नाचा मामला कुठून उपटला? हेच तर कोण उलगडत नाहीये सर. आशा अजून सुद्धा मानसिकरित्या कमकुवतच आहे आणि अशा अवस्थेमध्ये इतक्या घाईघाईत लग्न माझ्या समजण्याच्या पलीकडे आहे. तरी पण काय कारण असू शकतं? तुला काय वाटतं जॅकी, अजय आणि आशावर झालेल्या हल्ल्याला या लग्नाशी जोडावं की नाही? सर, अशी कोणती गोष्ट समोर तर नाही आली की त्या हल्ल्याचा या लग्नाशी जोडून शहानिशा करून घ्यावी. पण आशाचं अशा अवस्थेमध्ये लग्न, थोडासा संशय तर नक्कीच येतो सर. हे बघ जॅकी, प्रत्येकाचे आपापले विचार आहेत. कधी कधी परिस्थिती पण तशी असते. आशाचं लग्न शेवटी तिच्या घरच्यांच्या मर्जीने झालं असावं, पण कुठल्याही तपासामुळे कोणालाही लग्न करण्यापासून थांबवता येत नाही ना. तुमचं खरं आहे सर, पण या प्रकरणाचा मी तपास नक्की लावेन. अखेर अशी कोणती परिस्थिती ओढवली होती सर? हे बघ जॅकी, तू इथेच कमी पडतोयस की जी कुठली केस तू हातात घेतोस मनाने त्या केसमध्ये गुंतायला लागतोस आणि प्रत्येक गोष्टीला त्या केसशी जोडण्याचा प्रयत्न करत राहतोस. मी हे सगळं तुमच्याकडनं शिकलोय सर. यासाठी कोणती केस अर्धवट नाही सोडत.
पण तरी सुद्धा माझा तुला हाच सल्ला असेल की आपण कोणाच्याही पर्सनल लाईफमध्ये इंटरफिअर करता कामा नये. आणि तू सुद्धा आशाच्या वैयक्तिक आयुष्यात इंटरफिअर नको करू शक्यतो. आशा काय करतेस? बस असंच. अच्छा, एक विचारू तुला? हं? जेव्हा तू जिजूला पाहिलं होतंस तेव्हा तू अचानक हवालदिल का झाली होतीस? काय झालं होतं तुला? नाही सिद्धांत, काही विशेष नाही. नाही आशा, प्रॉब्लेम नक्कीच आहे. मी त्यावेळी तुझा चेहरा पाहिला होता. तुझ्या चेहऱ्यावर अस्वस्थ आणि घाबरल्याचे भाव होते. त्यावेळी सगळ्यांसमोर तुला हे विचारणं योग्य नाही वाटलं मला, म्हणून मी आत्ता हे तुला विचारतोय. तुला काय झालं होतं? तू जिजूंना पाहून तू अचानक हवालदिल का झालीस? मला ॲक्च्युली सिद्धांत, मला असं वाटत होतं की मी यापूर्वी त्यांना कुठेतरी भेटले. फक्त एकदाच नाही, खूप वेळा. आमच्यात कुठला तरी वाद झाला असावा. व्यवस्थित नाही, पण थोडं थोडं मला नक्कीच आठवतंय. अगं, असं कसं होऊ शकतं आशा? तू जिजूंना कशी काय भेटली असेल? माहिती नाही, कदाचित न्यायालयात भेटले असेल. अगं, मी तर विसरलोच होतो. तू तर वकील आहेस ना, मग असं होऊ शकतं की एखाद्या केस संदर्भात तुझी जिजूंशी ओळख झाली असावी. सिद्धांत, तू त्यांनाच का नाही विचारत? त्यांना तर माहितीच असेल ना की आधी आम्ही कुठे भेटलो होतो ते. अगं, जिजूंना काहीच आठवत नाही. त्यांना तर हेही आठवत नाही की आदल्या रात्री ते काय जेवले होते. जिजू काहीच कामाचे नाहीत. म्हणूनच मी तुला काही सांगत नव्हते, कारण जोपर्यंत मला काही आठवत नाही मी काहीच सांगू शकत नाही. यु नो वॉट, सोड ना या सगळ्या गोष्टी. तू मला हे सांग की आशिष भाऊ किंवा नानाजींचा फोन आला होता? अगं, नानाजी फालतू टेन्शनमध्ये असतील की तू इथे ठीक आहेस की नाहीस. त्यांचा फोन नाही आला तर तू तरी त्यांना फोन करायला पाहिजेस ना एकदा. करते मी फोन. यु नो वॉट आशा, मी तर ना एक गोष्ट डिसाईड केलीच आहे की मी रिद्धिमा दिदीला सांगणार आहे की तुला अजिबात एकटं सोडू नकोस. कारण तू एकटी राहिलीस तर विचार करत राहशील आणि मग समजेल की आपल्याच विचारांमध्ये एखाद्या माणसाला तू शिक्षा देऊनही टाकलीस. आम्ही दोघी तुझीच वाट बघत होतो. पल्लवी, हे काय, तू इतकी उदास का वाटतेस? मावशी, एक गोष्ट माझ्या डोक्यातून जातच नाहीये. ना तर मी आशाचं लग्न अटेंड करू शकले आणि ना तिकडे कॉलेजमध्ये कोणती री एक्झाम होती. आम्ही सगळे सुद्धा हाच विचार करून टेन्शनमध्ये आलो. जेव्हापासून तुझा फोन आला तेव्हापासून हेच बोललं जात आहे की शेवटी ते पत्र पाठवलं तरी कोणी, आणि ते सुद्धा अशा वेळी पाठवलं. ना आपल्याला काही करायला मिळालं आणि ना काही बोलायची संधी. मला लगेच बँगलोरला जावं लागलं. मला तर हेच समजत नाहीये की अशी घाणेरडी मस्करी का आणि कोणी केली. आता बघ, जे झालं ते झालं. आता या गोष्टीचा आणखीन त्रास नको करून घेऊस. आणि तसं सुद्धा तुझ्या न येण्याने आशाचं लग्न थांबलं तर नाही ना? तिचं लग्न सुद्धा झालं आणि तिची सासरी पाठवणी सुद्धा झाली. मावशी, इथे कुणाचं कुणामुळेही काही अडत नाही. पण हो, मी ह्या प्रश्नाचं उत्तर शोधून काढीनच की हे पत्र मला पाठवलं तर पाठवलं कोणी. दीदी, जेव्हा कुरिअरवाला येतो ना तेव्हा तो बेल वाजवतोच आणि लेटर देण्याआधी तो सही पण घेतो आपली. पण ह्यावेळी त्याने ते लेटर बॉक्समध्येच टाकलं. हेच तर मला सांगायचंय कृतिका, की हे लेटर त्या कुरिअरवाल्याने टाकलेलंच नाहीये. कुणीतरी आपल्या हाताने लेटर बॉक्समध्ये टाकलंय आणि त्याला तेव्हा कळलंच नाही की इतकं इम्पॉर्टंट लेटर कोणी लेटर बॉक्समध्ये कसं टाकू शकतं. तू खरं बोलतेस दीदी.
पण त्यावेळी हा विचार माझ्या डोक्यात आलाच नाही. काहीही असो, हे काम कोणी परक्याचं नाहीये, उलट कोणा आपल्याच माणसाचं आहे. आता फक्त मला हे शोधून काढायचंय की अखेर माझ्या बरोबर असून का म्हणून केलं. कारण तर स्पष्टच आहे की तुला इथून पाठवून द्यायचं होतं. हो, कारण मी आशाचं लग्न अटेंड नाही करू शकणार. आणि आय थिंक तुझ्याशिवाय असं कोणाला वाटेल. तुला जर आशाच्या लग्नात जाण्यापासून थांबवायचं असतं ना, तर मी अधिकाराने थांबवलं असतं. तुला थांबवण्यासाठी मला हे सगळं नसतं करावं लागलं. तू हा शोध घेतलाच पाहिजेस की अजून कोण आहे जो आशाच्या लग्नात तुला जाण्यापासून थांबवू पाहत होता. रेखा ही भाग्याची. सिद्धांतचं म्हणणं चुकीचं नाहीये जावई बापू. तो अगदी बरोबर बोलतोय. जर आशाने तुम्हाला ओळखलं ना, तर सगळं कारस्थान उघडकीला येईल आपलं, आणि सगळं काही पूर्णपणे बिघडून जाईल. हो, आणि तसं सुद्धा तुम्ही पाहिलं की तुम्हाला बघून आशा किती अस्वस्थ झाली होती. ठीक आहे रिद्धिमा, पण तू सुद्धा तिला या गोष्टीची जाणीव करून दे की ती या घरची सून आहे, म्हणून तिला या घराच्या भल्याचाच विचार करायचा आहे आणि कसलाही नाही. हो जावई बापू, सगळं काही ठीक होईल. हळूहळू सगळं कळेल तिला. मी केव्हापासून तुम्हाला सांगत होतो की जिजूनी आशासमोर येता कामा नये. पण झालंय काय बाळा? मम्मी, आशाची स्मरणशक्ती हळूहळू परत येते. काय? जिजूंना पाहिल्यावर तिची खात्री पटली की ती जिजूंना कुठेतरी भेटलेली आहे. काय? हो दीदी, तिला व्यवस्थित आठवत नाहीये, पण जिजूंना पाहिल्यावर तिला थोडं थोडं आठवत आहे. असंही होऊ शकतं उद्या थोडं अजून आठवेल आणि मग एक दिवस सर्व काही आठवेल. तू अगदी बरोबर बोलतोयस बेटा. जोपर्यंत ती पूर्णपणे या घरची सून नाही होत आणि या घराशी जोडली नाही जात, तोपर्यंत हे सगळं आपल्याला सांभाळावं लागेल. खरंय. ठीक आहे, म्हणजे तोपर्यंत मी स्वतःला आशाच्या नजरेपासून दूर ठेवलं पाहिजे. हो जिजू, कायमस्वरूपी जेल जाण्यापेक्षा हे चांगलं आहे की तुम्ही काही दिवसांसाठी स्वतःला आशाच्या नजरेपासून दूर ठेवावं. ठीक आहे यार, मी प्रयत्न करेन मला स्वतःला दूर ठेवण्याचा. हे बघ दीदी, तू आशाच्या बरोबरच राहा. तिला एकटीला सोडू नकोस कधी. ती एकटी राहिली तर काही ना काही आठवायचा प्रयत्न करेल आणि मला नाही वाटत की तिची स्मरणशक्ती एवढ्या लवकर परत यावी. हो बेटा, अगदी लगेचच तिची स्मरणशक्ती परत आली ना, तर नवीन नवीन लग्न झालंय, ती लग्न मोडण्याचा सुद्धा विचार करू शकते. तू तिच्या बरोबर राहत जा. ठीक आहे मम्मी. आणि मम्मी, आज बँगलोरवरून पल्लवी परत येणार आहे. ती मला फोन करून मला भेटण्याबद्दल सांगेल, मला आशाला भेटवण्याबद्दल सांगेल. मला तर समजतच नाहीये की मी काय करावं ते. हा बाळा, कशी आहेस तू? चांगली आहे. तुम्ही कसे आहात? बाळा, तुझ्या जाण्यानंतर हे घर तर रिकामं झालंच आहे. त्याबरोबरच ह्या गोष्टीबद्दल बेचैन होतो मी की सिद्धांतच्या घरच्यांनी तुझा मनापासून स्वीकार केलाय की नाही. नानू, इथे सगळे खूप चांगलेत. मला खूप मानतात ते. बाळा, कुणाच्या मनात काही कडवटपणा तर नाही ना? मला म्हणायचंय की सिद्धांतची मम्मी किंवा नाही नानू, सासूबाई खूप चांगल्या आहेत आणि सिद्धांतची ताई, ती सुद्धा खूप चांगली आहे. इनफॅक्ट आज ती स्वतःच मला तिच्याबरोबर घेऊन गेली आणि आम्ही सगळ्यांनी एकत्र नाश्ता केला. पण एक गोष्ट आहे नानू. ती कोणती बाळा? इथे काही लोकांना बघून असं वाटतंय मी पूर्वीही त्यांना भेटले. काय? हो नानू, आज सकाळी मी जिजूंना भेटले.
जिजूंना बघून असं वाटलं मला की मी यापूर्वीही त्यांना भेटले. आणि काल ताईंना भेटून सुद्धा मला असंच वाटलं जसं यापूर्वी मी कुठे त्यांना बघितलंय. हे तू काय बोलतेस बाळा? हो नानू, पण नीट काही आठवतच नाहीये. असं होऊ शकतं की तू त्यांना कुठेतरी भेटली असशील. हे नको विसरूस की सिद्धांत तुझ्याबरोबर ज्युनियर कॉलेजमध्ये होता. आणि असं सुद्धा होऊ शकतं की सिद्धांत तुला त्याच्या घरी घेऊन गेला असेल आणि तिथे तुझी सगळ्यांची भेट झाली असेल. मला तर आठवत नाहीये नानू की यापूर्वी मला सिद्धांत इथे घेऊन आला होता की नाही. रेखा ही भाग्याची. मला तर आठवत नाहीये नानू की यापूर्वी मला सिद्धांत इथे घेऊन आला होता की नाही. पण त्याला तर आठवलं पाहिजे ना. लोक विसरून पण जातात बेटा. तू तुझ्या मेंदूवर जास्त जोर देऊ नकोस बेटा. मला तर फक्त एवढंच विचारायचं होतं बेटा की तू त्या घरी खुश तर आहेस ना? हो नानू, मी खूप खुश आहे. ठीक आहे बेटा. आशिष बरा आहे ना? बेटा तो सुद्धा छान आहे. तू स्वतःच त्याला फोन कर ना एकदा. हो नानू, बाय. आयुष्यमान भव. अरे ताई, या ना, बसा. माहितीये आशा, आता काही वेळापूर्वीच मी आणि मम्मी तुझ्याबद्दलच बोलत होतो. मला तर आठवत नव्हतं, पण मम्मीने मला आठवण करून दिली. कसली आठवण करून दिली? हेच की तू इथे आलीयस यापूर्वी. काय? हो, एकदा नाही अनेक वेळा. सिद्धांत जेव्हा कॉलेजमध्ये होता तेव्हा तू त्याच्याबरोबर ह्या इथे यायचीस आधी. अच्छा, म्हणूनच तुम्ही सगळे मला ओळखीचे वाटत होतात. बस तू इतकंच लक्षात ठेव की ह्या घराशी तुझं जुनं नातं आहे आणि त्याच जुन्या नात्यांचा कदाचित कर्ज फेडायला आलीयस. डोंट वरी जिजू, सगळं काही ठीक होईल. काय ठीक होणार आहे साळेसाहेब? न्यायालयामध्ये माझा हा खटला यामुळे लांबणीवर पडलाय कारण ह्या केसला आशाने तयार केलेलं होतं. याच्या संदर्भातले खूप सारे पुरावे सुद्धा आशाकडेच आहेत. मला माहिती आहे जिजू. विचार करण्याची गोष्ट तर ही आहे की माझ्या हातून ज्याचा खून झाला होता त्याचा परिवार पण आशाची स्मरणशक्ती परत येण्याची वाट पाहतोय. पण एक गोष्ट अजून सुद्धा आहे. जर काहीही करून त्या लोकांना या गोष्टीची खबर लागलीच की आशा या घराची सून आहे, तर असंही होऊ शकतं की ते आशाकडून ही केस परत घेऊन आणि कोणा दुसऱ्या वकिलाला देऊन ती पुन्हा सुरू करतील. तुम्हाला काय हवंय जिजू? साळेसाहेब, मला असं वाटतंय की ह्या केसशी जोडलेली जी फाईल आशाजवळ आहे ती फाईल काहीही करून आपल्या हाती यायला हवी. काही करून. त्यामध्ये आशाने खूप सारे लिगल पॉइंट्स लिहिलेले असतील, माहिती ना तुला? जर ती फाईल कोणा दुसऱ्या वकिलाच्या हाती लागली ना तर माझ्यासाठी खूप मोठा खतरा समोर उभा राहू शकतो. तर तुम्हाला असं वाटतंय की मी आशाच्या घरून सगळ्या फाईल्स काढून घ्याव्यात? आणावीच लागेल तुम्हाला साळेसाहेब. हाच पर्याय आहे. कोणत्याही परिस्थितीत आणा. हे बघ, पोलीस सुद्धा या केसचा तपास करतायत आणि ती फाईल पोलिसांच्या हातापर्यंत नाही पोचता कामा. ठीक आहे जिजू, मी आशाच्या घरून त्या फाईल्स आणण्याचा पूर्ण प्रयत्न करेन. पण विजय बेटा, पोलिसांची नजर तुझ्यावर सुद्धा पडूच शकते. आणि अजूनपर्यंत ना पोलिसांना काही माहिती मिळाली आणि ना आपल्याला काही माहिती मिळाली की आशावर गोळ्या चालवणारा कोण होता. मम्मी, ही गोष्ट पूर्वी स्पष्ट झाली होती की आशावर गोळ्या स्वतः तिचे वडील सोहललालनी चालवल्या होत्या. ही बाब दुसरे एकी कोर्टासमोर सिद्ध नाही होऊ शकलं आणि ते वाचले ह्या सगळ्यातून. हो जिजू, पोलिसांचा तपास तर अजूनही चालूच आहे आणि हा तपास आपल्यासाठी नक्कीच त्रासाचं कारण बनू शकतो. रेखा ही भाग्याची. नमस्कार. अरे इन्स्पेक्टर साहेब, या या. अचानकच आनंदाची बातमी मिळाली की आशाचं लग्न झालंय. मग स्वतःला थांबवू नाही शकलो. खरंय, बस आशाचं आयुष्य पुन्हा आबाद करायचा प्रयत्न करतोय.
इन्स्पेक्टर साहेब, हे आशिष आहेत, आशाचे मोठे भाऊ, सायकॅट्रिस्ट आहेत. हो, यानं तर मी भेटलोय आधी. अच्छा, हॅलो हॅलो, बसा ना इन्स्पेक्टर. बसा. अचानक एवढ्या लवकर आशासाठी स्थळ कसं आलं? इन्स्पेक्टर साहेब, या सगळ्या नशिबाच्या गोष्टी असतात. खरंच याला नशीबच म्हणावं लागेल की आशाची स्मरणशक्ती जाणं, तिचं सिद्धांतच्या जवळ जाणं आणि त्यानंतर सिद्धांताकडून लग्नाचा प्रस्ताव येणं, सगळा काही नशिबाचा खेळ आहे. सिद्धांत? कोण आहे सिद्धांत? एका खूप चांगल्या बिझनेसमॅन परिवारातला मुलगा आहे आणि कॉलेजमध्ये आशाच्या बरोबरच होता. ओके. आणि त्याच्या घरचेही खूप चांगले आहेत. पण मी तर ऐकलंय की त्याने आपल्या घरच्या लोकांच्या विरोधात जाऊन हे लग्न केलंय. खरं इन्स्पेक्टर, तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे. पण इन्स्पेक्टर, सिद्धांतचे वडील स्वतः इथे येऊन आशाला आपल्या घरी घेऊन गेले. हो इन्स्पेक्टर, हे एका चांगल्या आणि अब्रूदार माणसाची ओळख आहे की ते आपल्या सुनेला कोणत्याही भाड्याच्या घरात नसते बघू शकले. हो खरं आहे, आजच मी आशाला फोन केला होता आणि ती म्हणत होती की सिद्धांताच्या घरचेही खूप चांगले आहेत. खरंच? मग ही तर खूपच आनंदाची गोष्ट आहे. आणि हो इन्स्पेक्टर साहेब, तुम्हाला एक गोष्ट अजून सांगायची. असं वाटतंय की आशाची स्मरणशक्ती आता लवकरच परत येणार आहे. अहो, मी तर स्वतःच याची वाट पाहतोय की आशाची स्मरणशक्ती परत येऊ आणि त्या केसवर थोडासा प्रकाश पडो जी अंधारात कुठेतरी हरवली आहे. जेवढे जेवढे लोक संशयाच्या वर्तुळात होते, मी या सगळ्यांची चौकशी केली. आज सुद्धा ही गोष्ट गुलदस्त्यातच अडकून राहिली आहे की ती कोण लोक होती ज्यांनी आशा आणि अजयवर हल्ला केला. इन्स्पेक्टर साहेब, या रहस्यावरून पडदा तर आता तुम्हीच दूर करू शकाल. काय मला सांगू शकता तुम्ही की ज्या मुलाबरोबर आशाचं लग्न लावण्यात आलंय त्याच्या वडिलांचं नाव काय? कारण ह्या केसच्या संदर्भात मला कधीही आशाला भेटण्याची गरज लागू शकते. हो हो, भेटा ना इन्स्पेक्टर साहेब. त्याच्या वडिलांचं नाव आहे श्रीयुत बलराज अरोरा. बलराज अरोरा? ह्या घरातल्या लोकांनी तुझा सून म्हणून तर स्वीकार केलाय, पण आता तुला प्रूव्ह करायचंय की ह्या घराच्या बाबतीत तुझी जबाबदारी कशी आणि किती निभावणार आहेस. मला काहीच समजलं नाही ताई. मी तर या घरात सून म्हणून आले. मी एवढ्यातच कोणत्या जबाबदाऱ्या निभावू शकते? तू या घराची सून आहेस आणि सून या शब्दातच खूप साऱ्या जबाबदाऱ्या अभिप्रेत आहेत. सासरच्या मान सन्मानाची जबाबदारी, सगळ्यांना आनंदात ठेवण्याची जबाबदारी आणि सगळ्यांना एकाच सूत्रामध्ये बांधून ठेवण्याची जबाबदारी. आणि जर कोणावर एखादं संकट आलंच तर त्याला सांभाळण्याची शिवाय वाचवण्याची जबाबदारी. नाती कैकदा माणसाची परीक्षा सुद्धा घेत असतात आणि अशा परीक्षेसाठी प्रत्येक सुनेला तयार राहायला पाहिजे, तुला सुद्धा. कारण की माहित नाही तुला कधी प्रूव्ह करायला लागेल की तू सगळ्या दुनियेला विसरून फक्त आणि फक्त या घराची प्रामाणिक सून आहेस. काय झालं पल्लवी? मावशी, अगं तू अखेर काय विचार करून तू आशाला या घरात घेऊन आलायस आणि तिला तू अजून हातही लावलेला नाहीस? सांग ना का?